सभागृहाचे कामकाज सुरू करण्यात यावे। प्रथमतः आपल्या देशाचे लष्कर प्रमुख माननीय जनरल CDS बिपिन रावत आणि त्यांचे सहकारी यांचे एका भीषण अपघातात आकस्मिक आणि दुःखद निधन झाले। तरी आपण सर्वांनी त्यांना चिरशांती लाभो यासाठी 2 मिनिटे श्रद्धांजली अर्पण करू। मी संसदीय कार्यमंत्री यांना विनंती करते की त्यांनी आजचे कामकाज सभागृहाला सांगावे। माननीय सभापती महोदया, मी संसदीय कार्यमंत्री पल्लवी पाटील आपल्या आजच्या कामकाजाचे नियोजन पुढील प्रमाणे असेल। प्रथम परिचय, त्यानंतर प्रश्न उत्तराचा तास होईल, अखेरीस विधेयक मांडण्यात येईल। धन्यवाद। मी माननीय प्रधानमंत्री यांना विनंती करते की त्यांनी आपला आणि आपल्या सदस्यांचा परिचय करून द्यावा। धन्यवाद सभापती महोदया। मी अमोल फकीरा जाधव मी प्रथम आमच्या मंत्रिमंडळाचा परिचय करून देतो पंतप्रधान या नात्यानं। आज संपूर्ण राज्यात परिवहनाचा भार सांभाळणाऱ्या आमच्या परिवहन मंत्री माननीय मीना सुनील पगारे, तसेच त्यानंतर कोरोना काळात संपूर्ण देशाला कोरोना सारख्या महाआजाराने घेरलं, अशा वेळेस आमचे आरोग्य मंत्री माननीय हर्षजी पवार यांनी देशाला, तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम असणारे आमचे शिक्षण मंत्री माननीय पल्लवी पाटील, संसदेचं कामकाज विना अडथळा पाडणाऱ्या संसदीय मंत्री माननीय तनया शलार, तसेच सांस्कृतिक कार्यभार सांभाळणारे आमच्या कला व सांस्कृतिक मंत्री इशरतजी, तसेच अल्पसंख्याक मंत्री नुसरत शेख, तसेच आमच्या सरकारने आजपर्यंत काही चांगली कामगिरी करून दाखवली त्याबद्दल सरकारने विशेष करून गेल्या 2 वर्षात अवघ्या विश्वात कोरोना नामक आजाराने थैमान घातलं। त्या काळात आमच्या सरकारने विविध उपाययोजना राबवून या महामारीला तोंड दिलं। तसेच या काळात आपली आर्थिक स्थिती डगमगली असताना देखील शासनाने विविध कल्याणकारी योजना राबवल्या, जसे गरीब अन्न कल्याण योजना अंतर्गत जवळजवळ 80 कोटी नागरिकांनी याचा फायदा घेतला, ज्या अंतर्गत एप्रिल 2020 ते नोव्हेंबर 2020 पर्यंत प्रति व्यक्ती 5 केजी धान्य मोफत देऊ केले। तसेच श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत जे असंघटित कामगार आहेत त्यांना वित्त तसेच आर्थिक सहाय्य उपलब्ध करून त्यांच्यात नवीन ऊर्जा उपलब्ध करून दिली। या काळात सर्वात मोठी हानी शैक्षणिक क्षेत्रात झाली, मात्र तरी सुद्धा आमच्या सरकारने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवलं। तसेच मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 या कायद्यात काही नवीन दुरुस्त्या सुचवल्या, ज्यांचा फायदा लोकांच्या हक्कासाठी होईल याची तरतूद केली। नवीन नागरिकत्व कायदा अंमलात आणला। पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या देशातील ज्या नागरिकांना भारतीय नागरिकत्वाची तरतूद केली, यासारखे विविध कायदे करून आमच्या सरकारने आधुनिक काळासोबत चालण्याचा प्रयत्न केला। तसेच आमच्या सरकारने गेल्या काही काळात विविध नवीन कायदे तयार करून एक सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला, जसे की नवीन ग्राहक संरक्षण अधिनियम असेल, तसेच RTI कक्ष वाढवली, नवीन मोटार वाहन दुरुस्ती अधिनियम, अशा अनेक प्रकारच्या योजना करून आमचे सरकार आता काही भारतभर देशामध्ये जे काही शेतकऱ्याच्या हितासाठी प्रकल्प राबवणार आहे त्या प्रकल्पांसंदर्भात शेतकऱ्याच्या हितासाठी आमचं सरकार यानंतर संपूर्ण देशात शेतकऱ्याच्या हितासाठी काही प्रकल्प हाती घेणार आहे। जसे की महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नारपार प्रकल्प झाला, तर नाशिक जिल्ह्यातील काही तालुके मोठ्या प्रमाणात फायदा होईल, जिथे फेब्रुवारी नंतर पिण्याच्या पाण्याचे हाल होतात, अशा ठिकाणी नारपारचे पाणी आमचे सरकार पोहोचवणार आहे। येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। अशा प्रकारे आमचे सरकार चांगलं काम करत आलेलं आहे आणि यापुढे असंच काम चालू राहणार। धन्यवाद। मी विरोधी पक्ष नेते यांना विनंती करते की त्यांनी आपला आणि आपल्या सदस्यांचा परिचय करून द्यावा। धन्यवाद
माननीय सभापती महोदया, मी विरोधी पक्षनेता स्वप्ना मधुकर बोरसे. माझ्या पक्षातील सदस्यांचा मी परिचय करून देत आहे. पक्षप्रतोद आकाशजी सुरवडे, खासदार शिवमजी आहिरे, सदस्या रोहिणीजी वाघ, सदस्या प्रतीक्षा निकम, सदस्या शिवांगी यशोद, सदस्या कोमल पाटील, सदस्या रोहन वाळके. धन्यवाद महोदया. परिचय झालेला आहे, तरी पुढील कार्यक्रमास सुरुवात करावी. प्रश्नोत्तरांच्या तासाला सुरुवात करा. माननीय सभापती महोदया, विकसित राज्यातील लोक विकसित राज्यात स्थलांतरित होत असल्याने त्यावर राज्याचा अतिरिक्त भार हा पडत असतो. त्यांना सुविधा देण्यासाठी राज्याचा पैसा हा खर्च होत असतो. त्यामुळे कुठल्याही राज्यात स्थलांतरित होणारा निर्बंध आणणारा कायदा हा समन करावा. तसेच तामिळ, तेलुगू, कन्नड, ओडिया, संस्कृत या भाषांना जर अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. आम्ही सर्व आवश्यक पुरावे देऊनही 2500 वर्ष पुरातन असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास पंतप्रधान कार्यालयाला कोणती अडचण आहे? Good afternoon, अध्यक्ष महोदया. Can I ask permission to reply? यस. Thank you. घरों के धंसते हुए मंजरों में रखे हुए हैं, बहुत से लोग यहाँ मकबरों में रखे हुए हैं. हमारे सर की फटी टोपियों पर तंज न कर, हमारे सर की फटी टोपियों पे तंज न कर, हमारे ताज अजायब घरों में रखे हुए हैं. मैं आपको उत्तर देती हूँ. अभिजात भाषा भारत सरकार द्वारा दी गई एक मानक भाषा है. किसी भी भाषा को अभिजात भाषा का दर्जा देना हो तो उसके लिए कुछ कंडीशन लगाई गई है. जैसे कि भाषा 1.5 से 2.5 हजार वर्ष प्राचीन होनी चाहिए. उसका इतिहास प्राचीन होना चाहिए. उसका साहित्य सर्वश्रेष्ठ होना चाहिए. किंतु मराठी भाषा 800 वर्ष प्राचीन है. इसके लिए उसको अभिजात भाषा का दर्जा नहीं दिया जा रहा है. माननीय सभापती महोदया, हे विधान अतिशय चुकीचं आहे. सत्ताधारी पक्षाला जर माहिती नसेल तर मी तुमच्या मार्फत त्यांना सांगू इच्छिते की जुन्नर जवळ नाणेघाट या ठिकाणी आपल्याला ब्राह्मी लिपीतील शिलालेख सापडलेला आहे आणि त्यात महाराष्ट्राचा उल्लेख जो आहे तो महारठींनो असा करण्यात आलेला आहे. आणि सर्वात महत्वाची बाब अशी की तो 2200 वर्षांपूर्वीचा आहे. तरीही हे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का नाही देत आहे? अध्यक्ष महोदया, हम किसी भी प्रकार से विरोध नहीं कर रहे हैं, बल्कि जब महाराष्ट्र सरकार ने रंगनाथ पठारे जी की अध्यक्षता में कमेटी बिठाई थी तो हमने इसकी रिपोर्ट मिलने के बाद हमने इसको साहित्य अकेडमी के पास भेज दी है. धन्यवाद. माननीय सभापती महोदया, साहित्य अकादमीने देखील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी विना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सरकारचा अडमुठेपणा चालूच आहे. किसी भी भाषा का जन्म किसी दूसरी भाषा से होता है. महाराष्ट्र में इस भाषा से मराठी और गुजराती भाषा का जन्म हुआ है. अगर हम मराठी को दर्जा देते हैं तो हमें फिर गुजराती को भी दर्जा देना पड़ेगा. फिर भी हम इस बारे में विचार करके इस विषय पर काम करेंगे और स्थानीय भूमिपुत्रों को रोजगार के मौके फराहम करेंगे. धन्यवाद. एनी क्वेश्चन? नो क्वेश्चन. की मानवी अधिकारांमध्ये शैक्षणिक अधिकार हा महत्त्वाचा मानला गेला आहे. 26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधान लागू करण्यात आला आहे. तर त्यात शैक्षणिक अधिकार देण्यात आला आहे. तर जर खाजगीकरण झालं तर हा शैक्षणिक अधिकार कुठेतरी नष्ट होण्याचा जास्ती शक्यता दिसते आहे. तरी मी यांना विचारू इच्छितो की जर शैक्षणिक अधिकार हा जर मोफत आहे तर जर खाजगीकरण झालं तर यासाठी विद्यार्थ्यांना मोल मोजून द्यावे लागेल. याच्यावरती सत्ताधारी पक्षाचं काय उत्तर आहे? अध्यक्ष महोदय, मुळात शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि भारतात प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे केले आहे. हे विरोधक विसरले दिसत आहे. सरकारने अनेक योजना आखल्या आहेत, जसे की सर्व शिक्षा अभियान,
जसे की सर्व शिक्षा अभियान, डिजिटलायझेशन ऑफ क्लासरूम यांसारख्या गोष्टी केल्या आहेत जेणेकरून प्रत्येकास शिक्षणाचा अधिकार मिळावा. सभापती महोदय, सर्व शिक्षा अभियान या विभागामार्फत त्यांनी कोणकोणत्या योजना राबवल्या आहेत? आजपर्यंत यांच्या ज्या योजना राबवल्या त्या फक्त कागदावर टेकून ठेवल्या, परंतु तळागाळापर्यंत पोहोचले नाही. आणि यांचा हेतू म्हणजे की शिक्षणाचं बाजारीकरण करण्याचा यांचा हेतू आहे. तर आम्ही हे या विधानाचं आम्ही यावेळेस निषेध करतो. शिक्षणाचे पूर्ण खाजगीकरण सरकार करत नाही हे आधी डोक्यातून काढून टाका. खाजगीकरण मुक्त अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे, त्यामुळे त्यापासून आपल्याला पळता येणार नाही. मात्र त्यावर सर्व सरकारी संस्थेचे नियंत्रण आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. एकंदरीत सभापती महोदय यांचं जर नियंत्रण आहे तर मग हे खाजगीकरण का करतायत? म्हणजे शासनाजवळ त्यांचा पाठपुरावा नाही का? शासनाने जे निर्बंध लादलेले आहेत ते प्रशासकीय करत नाही का? म्हणून प्रश्न हा उद्भवतो. म्हणजे यांचं प्रशासकीय यंत्रणावर यांचं नियंत्रण नाही, या ठिकाणी हे स्पष्ट होतं सभापती महोदय. अध्यक्ष महोदय, देशाच्या विकासासाठी करतोय. आतापर्यंत देशाचा भरपूर विकास केला आहे सभापती महोदय, परंतु आजपर्यंत देशामध्ये विकास नावाची गंगाच पोहोचलेली नाही. एनी क्वेश्चन? बोला. सभापती महोदया, आज रोजी देशामध्ये कोरोनाचं सावट आता थोडंफार बरं होतंय. यामध्ये देखील सुद्धा आता परिस्थिती अशी आहे की देशामध्ये मंदिर उघडले जात आहे, पण विदेशी मंदिर उघडले जात नाहीये. या मागे हेतू काय शासनाचा? अध्यक्ष महोदय, आम्ही सर्व स्तरांवरून माहिती घेऊन विदेशी मंदिर लवकरच उघडे करण्याचा प्रयत्न करू. एनी क्वेश्चन? क्वेश्चन क्रमांक 3. माननीय सभापती महोदया, मी सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारू इच्छिते की देशात नवीन आलेल्या कोरोना व्हेरियंट ओमिक्रॉन संदर्भातल्या निर्बंधांबद्दल पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी. अध्यक्ष महोदय, जवळपास 34.3% लोकांचे आम्ही 2दा लसीकरण केलेले आहे. एकूण अहवाल बघितला तर कोणत्याही रुग्णामध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळलेली नाही. तसेच लसीचे सर्व डोस घेणे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे रोग गंभीर होणार नाही. ओमिक्रॉनचे जास्तच प्रमाण दिसू लागले तर आमचे सरकार खंबीर आहे, त्यावर नक्कीच लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील. अध्यक्ष महोदय, जर सरकारने 37.3% लसीकरण पूर्ण केलेले आहेत तरी पण 2 डोस घेतल्यानंतरही लोकांना कोरोना का होतोय? कारण याच्या मागचं कारण असं आहे की जे लस आहे त्याच्यामध्येच पॉवर नाही येते. हे जे कोरोनाचे जे रुग्ण आहेत ते काय बरे होतील? तर सरकारसाठी माझा असा प्रश्न आहे की जर सरकारकडून जर रुग्ण बरे होत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. यावर त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे आणि अजून तिसरी लस किंवा बूस्टर डोस याबाबत संशोधन सुरू आहे. व महत्वाची बाब अशी की 2 लस घेतल्यानंतर होणारा परिणाम पाहता कोविड जरी झाला तरी त्याचे परिणाम त्याची तीव्रता कमी असेल. जगात कोरोना हद्दपार करण्यासाठी लढाई सुरू असून भारतही त्यामध्ये पुढे आहे. या संसर्गजन्य रोगाचा नायनाट करणे हेच आमच्या सरकारचे ध्येय आहे. तोपर्यंत आपण सगळ्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळून सरकारला जनतेने सहकार्य करावे हे आवाहन मी आरोग्य मंत्री म्हणून करते. सरकारचं ध्येय आणि धोरण हे सगळ्या जनतेला कळाले व भारतातील सगळे जनता व्यापक आहे की यांचं ध्येय धोरण हे सगळ्यापर्यंत पोहोचले. ते का पोहोचले? यांनी आतापर्यंत कुठलीही कामं केलेली नाही. यांनी फक्त ज्या वेळेस कोरोना काळ असला की घरामध्ये जितके नागरिक होते त्यांना फक्त यांनी घराच्या बाहेर दिवा लावला आणि थाळी घेऊन थाळी वाजायला लावली. म्हणजे यांची हे काम आहे का? जर एकंदरीत सांगायचं असं की कोरोना काळामध्ये त्यांना सगळ्या सोयी सुविधा हव्या असल्या होत्या, परंतु सोयी सुविधा उपलब्ध केल्या नाही. ज्या वेळेस विषय होतो कोरोना असो की ओमिक्रॉन सारखा आजार, असे विभिन्न आजार जे पाश्चिमात्य देशामधून आपल्या देशामध्ये येत असतात त्या आजारावर नियंत्रण घालण्यासाठी यांनी काय उपाययोजना केले? एवढंच नव्हे तर सभापती महोदय यांना सांगू इच्छितो की यांनी सर्वप्रथम ज्यावेळेस ओमिक्रॉन वगैरे असे भरपूर आजार येतात यावेळेस सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय वाहतूक हे बंद करत नाही. त्यामुळे बाहेरच्या देशातले नागरिक आपल्या देशामध्ये येतात किंवा असतो. यावेळेस प्रत्येक वेळेस असं घडतं की विषय असतो पासपोर्टवाल्याचा आणि म्हणतो हा राशन कार्डवाला. काय लावलंय? अध्यक्ष महोदया, मला तुम्हाला तुमच्या वतीने विरोधी पक्षांना सांगावंसं वाटतंय की जेव्हा आपल्या भारतामध्ये कोरोना महामारी सुरू झाली
सुरुवातीला विमानतळ असो किंवा मग देशातील वाहतूक असो ती आम्ही बंद केली होती. आणि आता जो नवीन व्हेरियंट आलाय ओमिक्रॉनचा, आतापर्यंत आपल्या सरकारने 100 करोडच्या लसीकरणाचं एक ध्येय आपण गाठलेलं आहे. आणि त्यामुळे जरी आपल्यावर हे सावट कमी प्रमाणात येईल असं वाटत असलं तरी ह्या ओमिक्रॉनच्या व्हेरियंटमुळे येणारं संकट हे सरकारलाही दिसतंय आणि आम्ही त्या दृष्टीने उपाययोजना करू असं आम्ही विरोधी पक्षाला ठासून सांगू इच्छितो. सभापती महोदया, यांच्या योजना काय असतील, यांची आम्हाला कल्पना असेल का? पूर्ण आज देशामध्ये जो ओमिक्रॉन सारखा आजार पसरत आहे, यामध्ये आरोग्य मंत्र्यांनी व यांच्या पंतप्रधान महोदयांनी काय याच्यावर योजना कशा आखल्या ते पूर्ण सदनाला माहिती मिळावी. आतापर्यंत अध्यक्ष महोदय, आतापर्यंत आम्ही जितक्याही काही योजना राबवलेल्या आहेत त्या पूर्णपणे जनतेच्या संपर्कात आल्या किंवा जनतेच्या समोर आम्ही मांडलेल्या आहेत. आणि कुठल्याही प्रकारे कोणीही या योजनेपासून किंवा या योजनेची माहिती न मिळता राहावं किंवा कोणाला माहिती मिळू नये असं कुठल्याही प्रकारचं आम्ही केलेलं नाहीये. सर्व प्रसार माध्यमातून वेगवेगळ्या जाहिराती करून कशा पद्धतीच्या सवलती दिल्या जात आहेत, कोणाला त्या सवलती दिल्या जात आहेत, योजना काय आहे हे सगळं आम्ही वेळोवेळी दिलेलं आहे. तरी सत्ताधाऱ्यांनी त्याचा एकदा पाठपुरावा करावा विरोधी पक्षाने त्याचा एकदा पाठपुरावा करावा असं मी विरोधी पक्षाला सांगू इच्छिते. सभापती महोदय, आजही शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पडताय. अध्यक्ष महोदया, माझी अशी विरोधी पक्षाला विनंती आहे की त्यांचा प्रश्न व्यवस्थित समजलेला नसल्या कारणाने त्यांनी तो प्रश्न पुन्हा विचारावा. सभापती महोदया, यांनी 15 लाखाचं जे आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना ते आतापर्यंत त्यांच्या अकाउंटवर पोहोचले नाहीये. मग शेतकरी असो किंवा अशा देशामध्ये जे आजार येत आहेत त्यांच्यावर काही करू शकत नाही, फक्त आणि फक्त म्हणतात की आम्ही याच्यावर उपाययोजना करू, परंतु आतापर्यंत काही दिसत नाही. म्हणून आमची विरोधकांची हीच मागणी की त्वरित राजीनामे द्यावे. अध्यक्ष महोदया, मी तुमच्या वतीने विरोधी पक्षाला सांगू इच्छिते की जे काही 15 लाखाच्या आश्वासनाबद्दल ते बोलतायत तर आमची सरकार या पद्धतीने विचार करते की शेतकऱ्यांच्या खात्यावर सरळ पैसे टाकण्यापेक्षा, कारण त्याने जे शॉर्ट टर्म बेनिफिट्स आहेत ते मिळतील आणि शॉर्ट टर्म बेनिफिट्स मिळाल्यामुळे जे काही उपाययोजना आहेत त्या शाश्वत राहणार नाही. आपण आपला देश जो शाश्वत विकासाकडे आपण घेऊन जाणार आहोत तर अशा पद्धतीच्या काही उपाययोजना सोडवल्या जाव्या असा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि त्या संबंधित ज्या काही उपाययोजना आम्ही तयार करणार आहोत त्याला थोडाफार वेळ लागणार आहे आणि त्याकरता आम्ही आत्ता ज्या काही योजना राबवत आहोत त्यावर आम्ही लक्ष केंद्रित उपाययोजना करण्यात येतील अजून यावर विचार चालू आहे. सभापती महोदया, यांनी ज्या योजना केल्या आहेत, यांनी जे उज्ज्वला गॅसचे भाव केले, उज्ज्वला योजना जी राबवली ती फक्त एका पेट्रोल पंपाच्या साईटवर दिसत आहे. आजही उज्ज्वला योजना दिसत नाही. यांनी फक्त आतापर्यंत देशातील जनतेला लुटण्याचं काम केलं आहे. यांनी कुठल्याच परिस्थितीमध्ये देशातील मूलभूत सुविधा हे पूर्ण केलेले नाहीये, ग्रामीण भागामध्ये योजना पोहोचलेली नाहीये. या एकंदरीत सांगायचं असं आहे की सरकार हे अपयशी ठरत आहे. त्यामुळे यांनी त्वरित राजीनामे द्यावे याची आम्ही मागणी. महोदया, मला वाटतं विरोधकांना अजून हे माहीत नाही झालं. विरोधकांनी त्याच्यावर सविस्तर अभ्यास करावा आणि पूर्ण अभ्यास झाल्यानंतर मग हा विषय घेऊन उज्ज्वला गॅसचा आमच्याकडे यावा. प्रश्न हा नव्हता, आम्हाला अभ्यास करायचा प्रश्न आमचा हा नव्हता. आम्ही जे विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय आणि या प्रश्नाचं उत्तर पूर्ण सदनाला हवंय आणि हे पूर्ण देशाला माहिती असायला हवं की यांनी कशाप्रमाणे भ्रष्टाचार केलेला आहे, यांनी कशाप्रमाणे आर्थिक लूट केली आहे, हे सगळं देशाला जाहीर व्हावं. सभापती महोदया, अध्यक्ष महोदया, आम्ही उज्ज्वला गॅस योजना संपूर्ण भारतात राबवली आहे. विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे, जर तुमच्याकडे आकडेवारी असेल की ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही तर त्यांनी आमच्या समोर सादर करावी, त्यावर आम्ही त्यांचं पंतप्रधानांनी उत्तर द्यावे. कृपया अजूनही ती योजना चालू आहे, त्यामुळे संपूर्ण प्रश्न इथे होतोय. सभापती महोदया, सत्ताधारी पक्षाने कृपया विरोधी पक्षाला संपूर्ण आकडेवारी सादर करावी. अध्यक्ष महोदया, जी काही आकडेवारी आहे ती आम्ही लवकरात लवकर लेखी स्वरूपात सदनाकडे. एनी क्वेश्चन? विधेयक मांडण्यात यावे. माननीय सभापती महोदय, मी या सभेची ज्येष्ठ सदस्य येथे
3 नवनवीन मुहूर्तमेढ होईल. 4 नवीन स्टार्टअप आपल्या संधी जेणेकरून एसटी सारख्या क्षेत्रात तरुण उद्योजकांना वाव मिळेल. 5 नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे प्रदूषणासारखी समस्या जी खाजगी वाहनांमुळे होणार नाही ती होईल. धन्यवाद. माननीय सभापती महोदया, आताच माझ्या सदस्यांनी जी विधेयक मांडले त्यास मी सहमत आहे, कारण खाजगीकरणामुळे प्रवासाचे हाल कमी होतील आणि वाहन चालकाचे वेतनही वाढेल. रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती निर्माण होते. कारण की आज बघा महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील जे लोक आहेत त्यांची जीवनवाहिनी म्हणून आपल्या लाल परी म्हणजेच बसला संबोधले जाते आणि ती लाल परीच मागील 1.5 महिन्यांपासून बंद आहे. यावर सरकारचं काय म्हणणं आहे?